मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे। 9 डिसेंबर रोजी देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येनंतर पोलिसांनी बरेच दिवस आरोपींना अटक केली नव्हती, पण आता पोलिसांनी तपासाला वेग देत या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। वाल्मिक करारानंतर पोलिसांनी देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून बेड्या ठोकल्या। घटनेच्या 26 दिवसानंतर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलंय। 3 दिवसांपूर्वी आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे त्रिकूट फुटलं नसतं तर अजूनही पोलिसांना आरोपींचा थांग पत्ता लागला नसता। पण 3 दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे आरोपींचा गेम ओव्हर झालाय। यानंतर पोलिसांनी सापळा रचून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। नेमका काय घडला पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। खरं तर संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारसं गांभीर्य नव्हतं, मात्र त्यांनी YouTubeवर बातमी बघितली। त्यानंतर त्यांना घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं। सर्व आरोपी फरार झाले। मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे तिघही हत्येच्या घटनेनंतर रेल्वेनं गुजरातला गेले होते। तिघही तेथील एका शिव मंदिरात थांबले होते। जवळपास 15 दिवस ते तिथंच राहिले। मंदिरातच जेवण करणं आणि तिथेच झोपणं असं त्यांचा दिनचर्या होता। पण घुले आणि सांगळे यांना अटक होण्याच्या 3 दिवस आधी आरोपींजवळ असलेले पैसे संपले होते। आणखी काही काळ लपून राहायचं असेल तर त्यांना पैशाची आवश्यकता होती। त्यामुळे फरार कृष्णा आंधळे पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात जाईल असं तिघांनी मिळून ठरवलं होतं। पुण्यात एक व्यक्ती आंधळेकडे पैसे देणार होता। ते पैसे घेतल्यानंतर आंधळे पुन्हा गुजरातला परतणार होता। त्यानुसार ओळख लपून कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आला। त्यानंतर कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे त्रिकूट फुटलं। आपापसात संपर्क न झाल्यानं सुदर्शन आणि सुधीर यांनीही महाराष्ट्रात जायचं ठरवलं। कृष्ण आंधळेची वाट न बघता हे दोघंही पुण्याला आले। तिथं ते एका व्यक्तीला भेटणार होते, त्यांच्याकडून पैसे घेणार होते। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलं। पण कृष्ण आंधळे आधीच पुण्यात आल्यानं तो फरार होण्यात यशस्वी ठरला। अटकेच्या 3 दिवस आधी हे त्रिकूट फुटल्यानं पोलिसांना 2 जणांना अटक करण्यात यश आलेलं आहे।